ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, आपण अशी एक चर्चा करणार आहोत. हं? म्हणजे थोडक्यात सुरुवात करून दाखवतो, म्हणजे नेमकं मी काय बोलणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचंय तुम्हाला. माझ्याकडे फोन, मेसेज, ॲडिओ मेसेज असे काही येतात. हं? असे लोक आहेत, त्यात स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, हं? की जीवन म्हणजे त्यांना सतत निराशा निराशा, एकही असं आनंदाचं त्यांना येतच नाही. मी समाजात बी पाहिलेत लोक अशा पद्धतीचे. आणि आता हे माझं प्रकरण चांगलंच वाढलंय, ही खूप लोकांपर्यंत पोहोचलोय मी. त्यामुळे माझ्याकडे ही तक्रारी येतात. खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो मी, खूप. पण सतत निगेटिव्ह विचारांना बोलणार. हे माझ्या बाबतीत असंच का घडतं, माझ्या बाबतीत तसं का घडतं, माझं जीवनच व्यर्थ आहे, मला ईश्वरानं असं काय, मी खूप काही देवाचं करते, पण मला हे असंच आहे. आता थोडं समजून घ्या, जरा शांत डोकं ठेवून ऐका. हं? ऐकलं तर तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडताल. तुम्हाला वाटतं का की मी फार आनंदात आहे, मला सर्व गोष्टी प्राप्त झाल्यात, मिळाल्यात असं वाटतं? तसं नाही काही. मी तुमच्यापेक्षा खरतर प्रसंगातून आलेली एक व्यक्ती आहे मी. हं? लक्षात आलं का तुमच्या? फक्त काय झालं, मी बऱ्याच वेळीमध्ये सांगितलं की माझं जे बालपणापासून मी संघर्षमय जीवन जगलो. खूप लोकांची प्रगती, लोक माझ्याबरोबरची मुलांची प्रगती पाहिल्यानंतर मला निराशा यायची. हं? येत नव्हती अशा नव्हतं, पण खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मग त्या निराशेतून मी ईश्वर सेवेकडे वळलो. मी अगोदरही ईश्वराचं करत होतो असं नाही, करत होतो, सुरुवातीपासूनच माझ्यात ते गुण होते. पण मी बऱ्याच वेळेस सांगतो का नाही, मला तुम्ही जसं सांगता का प्रेमाच्या बाबतीत काही बोलतात, खूप तरुण वगैरे तरुणी बोलतात की आमचं प्रेमाचं असं झालं तसं झालं. हं? हं? अहो, तुमचं हेच नाही, तुम्हाला आई वडिलाचं इतर लोकांचं तरी प्रेम भेटलं असेल ना. मला तर त्या बाबतीत कसलंच नाही. आई वडीलचं नाही, भाऊ बहीण यांचं नाही, कुणी इतर नातलग असतील त्यांचं नाही, कुणाचंच मला प्रेम भेटलेलं नाही. लक्षात ठेवा, भेटलेलं नाही. पण मी याच्यातून मार्ग काढत आलोच का नाही बाहेर. आज मी सुखी समाधानी. काय तंत्र आहे त्याच्या मागचं? तुम्ही चुकतात कुठं माहितीये का? तुम्ही लोकांची बरोबरी करतात. लोकांची, त्याला असं आहे, त्याच्याकडे असं आहे, त्याच्याकडे ते, त्याला ते अमुक आहे, तमुक, हे विचार करतात. आणि ते आपल्याला नाही. तुम्ही अपेक्षा करताय ना, तेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. ईश्वरानं प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं, वेगवेगळी त्याची जीवन जगण्याची पद्धत दिलेली. आपण त्या पद्धतीप्रमाणे जगायचं असते. तुम्ही काय करतात, काहीतरी दुसऱ्याचं बघून करता, आणि ते ती असते बघता त्यात ती तिसऱ्याच ह्याच्यात असतो, ते बी सुखी नसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. जगामध्ये सुखी असा प्राणी कुठलाच नाही. नाही. पशु पक्षी ही जी सोडता, बाकी मानव जातीतला हा सुखी प्राणी नाही. नाही. तुम्ही श्रीमंत वाटतं ते पण सुखी नाही, ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो पण सुखी नाही, कुणीच नाही. मग गरीब असो ते काय असो, सुख मानायचं असतं.
सुख मानायचं असतं, सुख मानत नाही, हे दुःख आहे तुमचं सगळ्यात मोठं. तुम्ही निराशा बनतो. हे माझ्या बाबतीतच असंच का, मी हे काम करायला तुम्हाला अपयश येत आहे. अरे बाबा, ती परत परत कर, त्यात येशील, सोडून दे, दुसरं कर. आपलं ते नाही आपल्या बाबतीत. तिथंच शेंबडात माशी घुटमळावर तिथंच घुसू 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 घुसतो, सगळं अंग भरून टाकतोस. हं? हे असं नाही करायचं. हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. आणि त्या शेंबडामधून ती बाहेर निघता येत नाही एकदा गुरपटलं की. एकतर त्या शेंबडात पडायचं नसतं. हं? हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्ही दुःखी याच्यामुळं होतात. तुम्ही खूप अपेक्षा धरतात. त्याच्याकडे फार बंगला आहे, गाडी आहे, घोडी आहे, मलाच नाही. अरे बाबा, त्याच्याकडे गाडी घोडी बंगला सर्व आहे, पण तू सुखी का तेवढा विचार त्याला एकदा जाऊन मनातून सांग म्हणा. तू तुझ्या आईबापाची शपथ घेऊन, आग्रा ईश्वराची शपथ घेऊन सांग की तू सुखीस का म्हणून. नाही तो सुखी का. मी एवढं आत्मविश्वासानं बोलू शकतो की माझ्याकडे श्रीमंतातले श्रीमंत लोकही येतात, खूप श्रीमंत लोक. ते त्यांचं दुःख व्यक्त करतात. त्यावेळेस मला कळतं की यांच्याकडे एवढं वैभव असताना सुद्धा ही सुखी नाहीत. मग आपण खूप सुखी. सुख मानायचं, मानायला शिका तुम्ही. हो, शिका शिका. तुम्ही म्हणतो माझं लहानपणापासून असं चाललंय, माझ्या नशिबात असं, हे सोडून द्यावे. हे निगेटिव्ह विचार आहेत ना तुमचे, हे सोडून द्या, सोडून द्या. तर तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही अगोदरच आपल्याला हे मिळतच नाही म्हणून बसताना, ते एक कारण आहे तुमचं. अरे नाही मिळलं, दुसरं बघ. बऱ्याच जणाला काय होतं, अमुक एकावर प्रेम असतं त्याचं. हा, लक्षात आलं का तुमच्या. आणि ते नाही मिळत त्याला, ती त्याच्यातच कशाला बसतो. दुसरं बघ की, काय अडचण आहे, दुसरं भेटेल. त्याच्यातच काय, तिथंच का, तीच लागून गेले का. आता बरेच वेळेस एकतर्फी प्रेमामुळं निराश होतं. ती पुढची व्यक्ती प्रतिसाद देत नाही. नको, नाही देत, कळलं ना आपल्याला, एकदा कळलं का नाही आपल्याला, ते प्रतिसाद देत नाही. विषय सोडून दे ना, तो विषय तिथंच कट कर ना. तिथं परत परत कशाला. माझं खूप प्रेम आहे. अरे तुझं एकट्याचं प्रेम असून करायचंय का. ती देत नाही तुला प्रतिसाद, कशाला नादी लागला त्याच्या. समोरची व्यक्ती तुला प्रतिसाद देत नाही ना, मग कशाला नादी लागला. सोडून दे विषय. हे कळत नाही तिथंच. आणि मला मिळत नाही, आणि मला हे, ओ, हे नाही का, ठीक आहे, चाल दुसरं. अगर जे हे नाही ना आपल्याकडे उपलब्ध, त्याच्यापेक्षा दुसरं ईश्वरानं सगळ्यांना दिलेलं आहे, वेगवेगळं दिलंय, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि समाजामध्ये वेगवेगळ्या माणसाची गरज आहे, त्याशिवाय जग सुंदर नाही. समजा सगळे चांगले असते लोक, तर एकमेकाला विचारलं नसतं. प्रत्येक माणसात एक चांगला गुण, एक वाईट गुण, चांगला गुण वेगळा, वेगळे वेगळे दिले असतं. जसं आपलं जेवण, आपलं जेवण बनवताना आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे पदार्थ आहेत त्याची गरज वाटते. गोड, तिखट, आंबट, खरड, सगळ्या गोष्टी लागतात. तुरट लागतं का नाही. त्यावेळेस आपल्याला जेवण जातं. एक पदार्थ खाऊ शकतो आपण, नाही खाऊ शकत. तसं आहे जीवनामध्ये, वेगवेगळ्या गोष्टीची गरज असते, आणि ते स्वाद घ्यायचा असतो त्याचा. तुम्ही घेत नाहीत, हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्ही एकच धरून बसता, एकच. काय, किती तुमच्या पुढे डोकं आदळून सांगितलं रे बाबा, तरी तुमचं काही हे का सोडत नाही. आता समजा तुम्ही प्रवासाला निघालात कुठंतरी, रोडचं काम चालू आहे,
खडी वगैरे दगड माती अमुक सिमेंट यावं तेव्हा पडलेले तिथं चाललात तुम्ही, तुम्हाला तर पुढे जायचंय, मग काहीतरी मार्ग काढता का नाही तुम्ही? इकडं सांदेला इकडून जाते का गाडी, इकडून जाते का, इकडून रस्ता आहे का, थोडं दगडावर म्हणजे जाता येईल का, ही बघतो का नाही, शोध घेतो का नाही आपण? तसं जीवनामध्येही आपल्याला हे जे राडे पडलेत काय जे असतील दुःख तुमचे, पण कुठेतरी मार्ग असतो हो ते, कुठून तरी छोटासा मार्ग असतो ते पुढे जाण्यासाठी. त्या मार्गाचा शोध घ्या. मार्ग असतोच, असतोच मार्ग, असं नाहीये. नाही मला मार्ग सापडत नाही, मी ते झालं, मला हे रस्ताच खराब लागलाय मला. अरे बाबा, मार्ग काढ तिच्यातून, निघतो मार्ग. प्रयत्न करायचा नाही, काय नाही. नाही मी खूप प्रयत्न करतो, प्रयत्न केल्यानंतर सापडतं ना बाबा, सापडतं ना, काय नाही काय सापडतं ना. 100% नसलं थोडं तरी सापडतं ना. तसं कसं होईल? हं? दुःख आलं की सुख असतं, लक्षात ठेवायचं. दोन बाजू असतात, म्हणतात ना नाण्याला दोन बाजू आहेत, तशा दोन बाजू आहेत. रात्र असले की दिवस असतोच, त्याशिवाय रात्रीला मजा नाही आणि दिवसाला बी त्याचं महत्व नाही. हं? सुख दुःख असे असतात का नाही, एक एक दोन दोन बाजू. सगळं दुःखच कसं होईल? नाही होत, सगळं दुःख होतच नाही. तुमचा हा कालावधी गेल्यानंतर तुम्हाला सुख नक्कीच प्राप्त होतं. नाही हो महाराज तुम्ही असं बोलतात, पण काय होतंय की आमच्या बाबतीत जीवनात सगळं दुःखच भरलेलं आहे. असं नाही, तुझं दुःख भरल्यानंतर तुझा सुख 100% आहे, पण तू तो शोध घेणार गेलास, त्या गोष्टीचा शोध घेणार एकच गोष्ट घेऊन बसलास. त्याच्यामुळं हे असं होतं. मी आता एवढं का बोलतोय तुम्हाला माहिती आहे का? माझ्या संपर्कातले बरेच व्यक्ती येतात, 2-4 वर्षापासून येतं. ते मला ते त्यांचं जी सुरुवातीपासून जी एकच घराणं आहे का नाही, ते अजून सुटलंच नाही. आणि ती विशेष असं काहीच नाही, फक्त निराशानं बोलायचं, निगेटिव्ह विचारानं बोलायचं. माझ्या बाबतीत का असं, माझ्या डोमलं काहीच नाही हो, तुमच्या बाबतीत काही नाही. तुम्ही सुख शोधाना गेला, सुख माना माना, जी गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली आहे त्याच्यात सुख मानावं लागतं. हं? आज कुणाला तर तुपरोटीचं जेवण आहे समजा, आणि तुम्हाला भाकरी साधी, पण हीच आपली तूप भाकरी, तूप रोटी, हं? असं समजायचं असतं आणि चाकायचं असतं, स्वाद घ्यायचा असतो, दुसऱ्याचं बघायचं नसतं. जी आपल्या ताटामध्ये आहे तीच खूप मोठे आहे. आलं लक्षात? जे आपल्याला जीवन दिलं ईश्वरानं तेच खूप काही चांगलं आहे, त्याला रंगवायचं काम करा. प्रत्येकाला एक चित्र रंगवण्यासाठी कागद पेन दिलेला आहे. जो चांगला विचाराचा आहे, कल्पनाशक्ती त्याच्याकडे, तो चांगलं रंगवतो. ज्याच्याकडे कल्पनाशक्ती नाही तो निराशवादी आहे, तो तसलेच निराशेचे चित्र करणार. जो आनंदी आहे तो आनंदाचं चित्र करणार. सर्व काही आपल्यावर अवलंबून असतं, आपल्यावर. उगाच त्या देवाला नावं ठेवत नाही. देव कुणाचं वाटोळं करत नाही, देव कुणाला काही असं करत नाही. देव हा सगळ्यांना सुखी करण्यासाठी बसलेला आहे. विनाकारण देवाला ताण द्यायचो नका. देवानं असं केलं, देवानं तसं केलं, आणि तू काय करतो रे बाबा? अरे बाबा, तुला एवढं मोठं जीवन दिलंय, जग दाखवलंय, तरी त्याला नाव ठेवतो, देवानं असं केलंय. खरं तर तुझा कार्यक्रम लवकर करायला पाहिजे. उगाच हे असलं जगामध्ये दुसऱ्या बी जगू देत नाही ना, आपण स्वतः नीट जगत नाही. सुख माना. मला एवढं सांगायचं की जे आहे ते चांगलंच आहे, त्याचा चांगल्याचा शोध घ्या. आहे चांगलं त्याच्यामध्ये, तुम्ही शोध घेत नाहीत. लक्षात, तुम्ही शोध घेत नाहीत, त्यामुळं तुम्ही दुःखीत. विनाकारण उगच तोच 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 विचार करून तुम्ही हँग व्हायला, दुसऱ्याला हँग करायला. आनंदाचा विचार काय येत नाही तुमच्या डोक्यात? आज जे आपल्याकडे पदरी पडलंय तेच चांगलं आहे, त्यालाच फुलवण्याचा प्रयत्न करा.
बघा, आनंदी व्हाल. मी काय बोललो की मी सुद्धा दुःख, पण आता नाही येत. मी त्या गोष्टीतून बाहेर, जे मला मिळालंय ते सुखानं अनुभवतोय. मी निराश होत नाही, अजिबात होत नाही. झालं तितक्यापुरं झालं की लगेच ते असं आहे होय, आपण असं करूया, ते असं आहे होय, असं वरी. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही जगण्याचा, जगण्याचा आत्मविश्वास नाही. सतत मनामध्ये विचार तसला निगेटिव्ह निगेटिव्ह. आनंदानं जगा. किती जीवन सुंदर आहे. पशु पक्ष्याचं निसर्गाकडे बघा. आपल्याला हे नाही तर आपण काही समाजासाठी करू शकतो. काही समाज आहे, काही दुःखीत. आणि जगामध्ये तुम्ही एकटेच नाहीत, खूप आहेत लोक, कोणी सुखीच नाही ना. जे सुख मानतात ते सुखीत, जे सुख मानतात ना ते सुखीच आहेत. तुमच्यासारखा विचार करतात ते दुःखीच आहेत. आणि ती कधीच ते जन्मभर तेच 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 तेच. आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय, तुमची प्रगती का होत नाही माहिती का तुम्हाला? देवापिवाचं काही नाही गोष्टीत. का होत नाही माहित आहे? की तुम्ही सतत विचार तसंच करतात. माझं होतच नाही, माझं होतच नाही, माझं होतच नाही, मला यशच येत नाही. अरे येतच नाही, मग तर येतच नाही. चल जाऊ दे. मी सुखी समाधानी आहे, खूप काही चांगलं आहे. तू खरंच सुखी समाधानी होशील. लक्षात येते का? ही जी नकारात्मक, एक तुम्हाला सांगू का, एक तंत्र आहे ह्याच्यातलं. आपण जसं विचार करतात ना तसं होतं हो, तसंच घडतं. आता बऱ्याच जणांचे लग्नाच्या बाबतीत म्हणतात माझं लग्न होईना गेलं, मला खूप असं. तू तसाच विचार कर, माझं होतच नाही, मला मिळतच नाही, मला होतच नाही, माझं मिळतच नाही, कोणी मला नाही देत नाही, माझे अमुक नाही, मला हे अमुकच नाही, माझ्या नशिबातच नाही, मला आमचं असलं तसलं. तुझ्या नशिबातच नाही, मग चल जाऊ दे. तू म्हणतोस ना तेच खरंय. तेच खरंय. तुम्ही कल्पना करा, खूप काही माझ्या नशिबात, मला माझं लग्न होईल, माझं सर्व काही व्यवस्थित चालेल, संसार चालेल, मुलं बाळं होतील, व्यवस्थित होईल. तसं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. तुम्ही विचार करत नाही तसा, म्हणून तू म्हणतात ना मनी वसे स्वप्नी दिसे. तसं तुम्ही विचार करता, तसं तुम्हाला वास्तविक जीवन बी तसंच करेल. तुम्ही चांगला विचार करा, चांगलं जीवन होईल तुमचं. तुम्ही चांगला विचार करा, तुमच्या जीवनात चांगलंच घडत राहील. सर्व काही विचारावर अवलंबून आहे आपल्या. मी तुम्हाला खरं सांगतो, मी म्हटलं ना असं प्रेम वगैरे अगर घरचं कुठला काही प्रतिसाद, पण मी चांगला विचार करत राहिलो, चांगला विचार करत राहिलो, मला चांगलं होत गेलं, चांगल्या गोष्टी घडत गेल्या. फक्त महत्त्व कशाला द्यायचं, कायला द्यायचं, कशाबद्दल हे विचार करणं गरजेचं. आपण महत्त्व कशाला देतो? मी सांगितलं, मला ज्यावेळेस काही गोष्टी वाटत होत्या त्या त्या पद्धतीनं मिळाल्या ना, मला मिळालं नाही कुठं म्हणतो, मिळत गेल्या जसं पाहिजे तसं. समजा लहानपणी समजा आईवडिलांनी प्रेम केलं नाही म्हणून निराश झालं, तितकं व्हायचं तितक्यापुरतं. पण नाही, आपलं असंच आहे, चला ईश्वरी शिवेत आनंद घालूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इकडं जरी मला नातलं ह्या गोष्टीतून नसेल मिळालं, पण तुम्ही लोकांनी खूप खूप भरभरून प्रेम केलं, करत आहात, खूप करत आहात. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं. समजा नातलं 10-5 असतील माझे कुणी, पण आज तुम्ही हे माझे नातलं किती खूप खूप लोक आहेत ना, खूप भरभरून प्रेम करतात माझ्यावर, खूप. मग मीही काय करतो, आपलेच माणसं आहेत ही. कुणी वडीलधारी आहेत, कुणी लहान आहेत, माझ्यापेक्षा समवयस्कर आहेत. सगळेजण नातं गुंतविलं मला.
कुणी मामा म्हणतं, कुणी काका म्हणतं. हं? महाराज हा तर विषय थोडा राहू द्या, पण घरातली फॅमिलीमध्ये मला फॅमिलीसारखं समजतात. हं? मी कुणाचा मामा आहे, कुणाचे समजा काका लागतो, म्हणजे ज्या त्या वयानं कुणाचा आजोबा लागतो. सगळे नातं मला मिळालीत. हक्कानं बोलतात लोक बाहेर. आणि मी ज्या त्या गोष्टी जे मला पद दिलं, कुणी मला जर मामा म्हणतं ना, तर त्याला मी मामा ह्या नात्यानं तसं बघतो. कुणी भाऊ मानतात मला अजून बरेच जण आहेत. ती त्यांच्या बहिणीचं कर्तव्य करतात, मी माझ्या भाऊ या नात्यानं कर्तव्य करतो. खूप बहिणी भेटल्या मला, रक्तातली जरी बहीण असेल ती जेवढं करू शकत नाही तेवढे करतात मला. प्रत्येक सणावाराच्या जे गोष्टी असतात, रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, आवर्जून बोलवतात. मी बऱ्याच वेळेस जाणं होत नाही तरीही असतो मेसेज, फोन, बोलतात. मी माझ्या परिस्थिती अनुसार भावाचं नातं पुरवतो, देतो त्यांना, काही करतो मला जसं जमन तसं. मी काय फार मोठा आर्थिक परिस्थितीने नाही. खूप काय कमी पडलं, मी विचार केला ना, मला इकडून नाही तरी इकडून भेटलंच का नाही. भेटतं हो, भेट नाही असं नाही, भेटतं. तुम्ही काय करतात, इथंच घुटमळून बसता, त्याच्यामुळे होत नाही. ईश्वरानं हे नाही ना, एक दोन बाजू म्हटलं का नाही, इकडे नाही दिलं तर इकडे दिलेलं असतं. फक्त तुम्ही शोध घ्या त्याचा, तुम्ही दुःखी होणार नाहीत. तुम्ही शोध घेत नाहीत. मी शोध घेतला, मला सापडलं, मला मिळालं, मिळतंय ना, खूप काय मिळालं. माझी निराशा पूर्णतः दूर झालेली. फक्त मी टेक्निकल वापरलं. तुमच्यासारखं त्या शेंबड्यातल्या मासेवरून घुटमळत बसलो नाही. मी माझ्या अनुभवातलं सांगतोय, म्हणून मी तुम्हाला आत्मविश्वासाने बोलू शकतो की तुम्ही सुद्धा मी जी पद्धत वापरतो ती वापरा. मी काय वापरली पद्धत, की निराश होत नाही. समजा एक गोष्ट नाही प्राप्त, आपल्या दुसरी कुठली तरी आहे ईश्वरानं, आपल्याला मिळणार आहे, ईश्वर देणार आहे आपल्याला. अगर आहे ती मला माहीत नाही, पण आता सापडेल ती, नक्कीच सापडणार आहे आणि मी नक्कीच आनंदी होणार आहे. तुम्ही तसं चला, तिथंच बसू नका. हे नाही की मस्त रडत बसू नका, रडू नका. रडण्यासाठी जन्म ना आपला, हसण्यासाठी जन्म घेतला, हे लक्षात ठेवा. आणि आनंदी राहा, मनातून आनंदी. ही जग फार सुंदर आहे. आपण जसा विचार करतो तसं होतं, एवढं लक्षात एक महत्वाचं ठेवायचा. आपण एखाद्या डोंगराच्या पहाडीमध्ये कुठं गेलोत ना, प्रतिध्वनी कसा येतो माहिती आहे का तुम्हाला? प्रतिध्वनी कसा येतो, मी जर एक शिवी दिली, मी म्हटलं तुझ्या माईला, तिकडून पण रिप्लाय कसा आहे, तुझ्याच माईला. मी शिवीला काय होतं, प्रतिउत्तर तसंच येतं. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तिकडून प्रतिक्रिया येते, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू खूप सुंदर आहेस, तिकडून खूप सुंदर आहेस, तू खूप गोड आहेस, रिप्लाय. तू माझं जीवन आनंदमय केलंस, तिकडून तू माझं जीवन आनंदमय केलंस. हे नैसर्गिक क्रिया बघा ना कशी होती. तसं आहे, तुम्ही जसं समजतात तसं तुम्हाला घडतं. तुम्ही चांगलं समजा, चांगलं उत्तर येईल तिकडून. तुम्ही वाईट समजा, वाईट उत्तर येईल. मग बघा, तुम्हीच तुमचं ठरवा की नेमकं करायचं काय. तुम्हाला जर आनंद, सुख, समाधान ह्या सर्व गोष्टी पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः चांगलं समाधानी राहा. तुम्हाला समाधान भेटत राहील, तिकडून तसंच येत राहील.
सर्व काही तुम्हीच आहात. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही तुमचं बनवू शकता जीवन. उगा दुसऱ्याला नाव ठेवून माझं असं केलं माझं तसं केलं. कोणी काही केलेलं नाही. तूच तुझं वाटोळं करायला लागलास. तूच मोठा दगड घेतलास आणि पायावर बात किती मारलास आणि पाय फोडून घेतला, रक्त भंबाळ करून टाकलंस तुझं जीवन. स्वतःची स्वतः. दुसरे करत नाहीत. उगा दुसऱ्याला नावं ठेवायचे. आपल्यालाच आपला मेळ लागत नाही, दुसऱ्याला काय बोलायचे. ही बंद करा. स्वतःमधलं जरा काढा बाहेर. चांगलं 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 ही एक खजिना आहे मेमरीमध्ये. खूप सुंदर 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 बाहेर काढा. सुंदर सुंदर मिळत राहील. आनंद काढा. आनंद आनंद मनामध्ये ठरवा. आनंद मिळत राहील. प्रेम द्या दुसऱ्याला, तुम्हाला प्रेम देतील. तुम्ही आपलं समजा, ती तुम्हाला आपलं समजतील. जशाच तसं. आता कळलं? जास्त वेळ घेत नाही. व्हिडिओ फार मोठा व्हायला लागलाय. मला काय कवर मी बोलत बसतो, पण मी असं खोटं बोलत नाही. मला प्रत्यक्ष मी अनुभवलंय. मला माझ्या जीवनामध्ये मी आनंद शोधला. मला शोध लागला आणि तो भोगतोय मी. आनंदाचा शोध घेतलेला. तुम्हीही घ्या. आनंदाचा शोध लावा. नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल. पैसा ही काही नसतं खरं. गरजेपुरतं सर्व गोष्टी आहेत ते समाधान माना. ज्याच्यात आहे ती समाधानी राहा. तर असो, चूक भूल क्षमा करा. आणि आता आपला निरोप घेतो. परत भेटतो असंच तुमच्या एखाद्या तक्रारीसह तुमच्याशी गप्पा मारायला येतोय. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.